सध्याचा युवा पिढी आहे, हा सध्या सगळं ऑनलाईन फूड मागवत आहे. Zomato, टोमॅटो काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि यातून होणारा जो त्रास आहे, हा ताबडतोब दिसत नाही. पण काही वर्षांनंतर जेव्हा शरीरामध्ये त्या गोष्टी घडतात, तेव्हा कळतं, की तुम्ही काय खाल्लं होतं आणि कशा पद्धतीने तो आजार तुमच्या मागे आज लागलेला आहे. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल, आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षांमध्ये कित्येक अधिकारी हे कशा पद्धतीने काम करत आहेत, हे आपण सगळे जाणतो. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल, तर आज फूड सेफ्टी डिपार्टमेंट याचं सध्या रोज नाव चर्चेत आहे आणि याच विभागामध्ये गेली अनेक वर्ष कित्येक अधिकारी काम करून गेले असतील आणि यापुढेही करतील. पण सध्या ज्या पद्धतीने ज्या एफ-डी-एचं काम सुरू आहे, फूड डिपार्टमेंटचं, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याचं कारण असं आहे, की या ठिकाणी सध्या श्री तुकाराम मुंढे साहेब या ठिकाणी अधिकारी म्हणून काम करतायत. कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की अशा पद्धतीने ज्या सध्या कारवाया सुरू आहेत, ह्या कारवाया कधी होतील, असं कधी स्वप्नातही आपल्या आलं नसेल. पण ज्या पद्धतीने या कारवाया होतायत, खरं तर ही आश्चर्याची बाब आहे, की या गोष्टी याआधी का नाही झाल्यात? आणि आजच सध्या अशा पद्धतीने मोठ्या कारवाया का होतायत? त्याचं कारण असं आहे, की या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेब यांची गेली अनेक वर्षात 25 एक वेळा बदल्या झालेल्या आहेत. 1975 चे ते आय-ए-एस अधिकारी आहेत आणि अशा पद्धतीने काम करत असताना आज ते मुंबईमध्ये काम करतायत आणि जर आपण पाहिलं असेल, तर मुंबईच्या मोठ्या-मोठ्या हॉटेल्स आहेत, त्यांच्यावर त्यांची धाड पडलेली आहे. कधी विचारही केला नसेल अशा पद्धतीचं आपल्या मुंबईच्या मरीलाईन्समधलं पारसी डेअरी, तिवारी स्वीट्स आणि ह्या अशा अनेक आता कालचं मला वाटतं डाबरचं सुद्धा मी नाव ऐकलंय. अशा पद्धतीने मोठ्या-मोठ्या कंपन्या त्यांच्यावर या ठिकाणी धाड टाकली जात आहे. आणि कशा पद्धतीने आपल्या या भारत देशामध्ये भ्रष्टाचार होत आहे, हे आज बघण्यासारखी गोष्ट आहे. गेली अनेक वर्षांमध्ये ज्या पद्धतीने कुठल्याही डिपार्टमेंटचा अधिकारी काम करत असेल, तर तो कशा पद्धतीने काम करतोय आणि तो कशा पद्धतीने भ्रष्ट आहे, हे आज तुकाराम मुंढे साहेब यांच्या कामाने आपल्याला कळलेलं आहे. दुःख वाटतं ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अ, नोकरीसाठी तुम्ही जात असता, तेव्हा तुम्हाला अनेक नोकऱ्यांमध्ये कुठली नोकरी मिळेल ह्याचा एक प्रश्नचिन्ह असतो. पण त्याच ठिकाणी जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली आणि त्या ठिकाणी काम करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा कशा पद्धतीने माया गोळा करण्याचा प्रयत्न हा होत असतो, हा तुम्ही आज बघू शकता. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र नाही तर या भारत देशाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार मांडलेला आहे, तो अत्यंत गंभीर आहे. ज्या पद्धतीने आज सर्वसामान्य माणूससुद्धा माझं काम लवकर होण्यासाठी लगेच पैसा देऊन आपलं काम करून घेतो. म्हणजे हा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांचाच देश आहे का? हे आज या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेब यांच्या कामानिमित्ताने उघड होताना दिसतंय. आज विचार करा ज्या पद्धतीने ज्या मुंबईच्या चौपाटी ठिकाणी तिवारी स्वीट्स होतं, त्या ठिकाणी मुंबईचे सगळ्यात मोठे उद्योगपती म्हणजे अंबानी परिवार त्या दुकानातून काजू कतरीसारखे स्वीट्स घेऊन जात होता. आज तुम्ही बघत असाल तर जुहू या ठिकाणी काहीतरी एक आईस्क्रीमचं दुकान होतं, आईस्क्रीम पार्लर होतं. अत्यंत प्रसिद्ध असं आईस्क्रीमचं पार्लरचं नाव मला आठवत नाही सध्या. अशा मोठ्या-मोठ्या ज्या मोठ्या ब्रँडेड लोकं आहेत, ह्यांच्या सुद्धा कडे कशी भेसळ केली जाते, हे आज या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेब यांनी उघड केलेलं आहे. आपण मुळात जगायचं कसं? हा या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही जिथे जाताय, जिथे खाताय त्या ठिकाणी भेसळ आणि भेसळच आहे. आज आपण बघत असाल तर आजचा हा जो सध्याचा युवा पिढी आहे, हा सध्या सगळं ऑनलाईन फूड मागवत आहे. Zomato, टोमॅटो काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि यातून होणारा जो त्रास आहे, हा ताबडतोब दिसत नाही. पण काही वर्षांनंतर जेव्हा शरीरामध्ये त्या गोष्टी घडतात, तेव्हा कळतं, की तुम्ही काय खाल्लं होतं
आणि कशा पद्धतीने तो आजार तुमच्या मागे आज लागलेला आहे. या गोष्टी आज समजण्यासारख्या आहेत. मी तर खरंच नशीब मानतो या महाराष्ट्राचं, या मुंबईचं, की आपल्याला तुकाराम मुंडे साहेबांसारखे अधिकारी मिळाले आणि जर ते मिळाले नसते, तर ते अजून या गोष्टी अशाच घडल्या असत्या आणि आपल्याला याच गोष्टीला फेस करत पुढे जावं लागलं असतं आणि आपण असेच आजारी पडून मेलो असतो का? तर आपण खरंच मेलो असतो आणि आभार माना तुकाराम मुंडे साहेबांचे, की आज महाराष्ट्रात कुठेही ज्या ठिकाणी ते जातायत, धाडी टाकतायत, हे योग्य पद्धतीने धाडी टाकतायत, की हे हानिकारक आहेत आणि हे लोकांना त्रास देणार आहे. त्याच ठिकाणी ते धाड टाकतायत. आपण बघत असाल, मोठ्या-मोठ्या हॉटेल्स आहेत. किती घाण परिस्थिती असते हॉटेलच्या आतल्या भागात. ते मिठाईची दुकानं असतात, त्यामध्ये आतल्या भागात कशा पद्धतीने ती मिठाई बनते. आज या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येतोय, पण मला सुद्धा त्याची आवड आहे. मी सुद्धा मनापासून ते खात असतो आणि आपण ह्या गोष्टी आजपर्यंत खात आलेलो आहोत. याबद्दल वादच नाही. पण ह्या गोष्टी किती भयानक आणि घातक आहे. आज पनीर बघा तुम्ही, ज्या पद्धतीने पनीरची परिस्थिती आहे, अत्यंत भयानक परिस्थिती आहे. कशा पद्धतीचं पनीर आपण खातो आहोत आणि जर अशा पद्धतीने मुंडे साहेबांनी सांगितलं, जर इमानदारीने पनीर खायला गेलो, तर आपण ₹600 ते ₹800 किलोचं पनीर तुम्ही घेतलं ओरिजिनल, तर तुम्हाला मिळते ना, आपण ₹300-400 किलोवालं पनीर आपण जेव्हा खात आहोत, तेव्हा ते कशा पद्धतीचं भेसळयुक्त पनीर आहे, हे आज बघण्यासारखं आहे. तशा अनेक गोष्टी आहेत. मी तर म्हणतो खरंच देवाचं आभार मानावं तेवढं कमी आहे, की आज तुकाराम मुंडे साहेबांसारखा इमानदार माणूस फक्त या एकाच डिपार्टमेंटमध्ये भेटतोय. बाकी सगळीकडे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच आहे. खरंच या देशाचं, या महाराष्ट्राचं काय होणार? एकीकडे सगळा माणूस चोर आणि एकीकडे दुसरं भ्रष्टाचार आणि एकीकडे देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना शिव्या घालणं. त्यांना शिव्या घालण्याच्या आधी आपण सुद्धा कसे आहात, तो तर विचार करा. आपण सुद्धा कुठेतरी चोरच आहोत, एवढा तरी तुम्ही नक्की विचार करा. मी सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचारी आहे, एवढं तरी नक्की विचार करा आणि त्यानंतर दुसऱ्याला नावं ठेवा. कारण जर आपण साफ आणि स्वच्छ असू, तर दुसऱ्याला नावं ठेवा. कारण का ज्या ठिकाणी मुंडे साहेब आहेत, एवढे इमानदार पद्धतीने काम करत आहेत. यांच्यासाठी मी ऐकलं, की सावजी काहीतरी मटण आहे, त्या ठिकाणाहून काहीतरी मोर्चे निघाले. कशासाठी? चुकीचं आहे तर चुकीचं आहे. मान्य करायला पाहिजे आपल्याला आणि ज्या पद्धतीने असं जर आपल्या मुलांचं भविष्य जर सुरक्षित होणार असेल, तर त्यांना मदत करायची की त्यांना काढून टाकायचं. त्यांना काही फरक पडणार नाही. ते फक्त बदली होऊन दुसरीकडे जातील. पण तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं स्वतःचं येणारं पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात, याचा मात्र विचार तुम्हाला आणि आम्हाला करावा लागेल. आणि जर हे नाही केलं, तर पुढे असे मुंडे साहेबांसारखे अधिकारी मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे. कारण का आपला हा देश भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचा देश आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. यामध्ये काही सांगायची गरज नाही. मी या भारत देशाचा नागरिक आहे. पण मला हे बोलताना लाजही वाटत नाही किंवा काही शरम वाटत नाही. कारण का ज्या पद्धतीने भ्रष्टाचार या देशाच्या मुळामुळापर्यंत गेलेला आहे, तर आज या ठिकाणी काय बोलणार तुम्ही? अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो, की ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांसारखा व्यक्ती जर काम करत असेल, तर त्याच्या मागे उभे राहा. त्यांच्यासाठी मदतीसाठी त्यांच्यासाठी एकत्र या आणि अशा पद्धतीने कोण विरोध करत असेल, तर त्यांना समजवा, की अशा गोष्टी यापुढे होता कामा नये. कारण का असा माणूस पुन्हा होणे नाही. बस विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी बातमी तुमच्यासमोर घेऊन आलो. इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक जय हिंद, जय महाराष्ट्र.